नमस्कार. मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तब्बल 8 वर्षानंतर परत एकदा महानगरपालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यामुळे 2017 ते 2025 यानंतर आपल्या गावातले आपले मानकरी, पुढारी आणि खरं म्हणजे जनसेवक निवडण्याचा हक्क, अधिकार ही निवडणूक देणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण आज आमदार संजयजी केळकर यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे. संजयजी केळकर गेली 3 सलग टर्म ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे ते प्रमुख आहेत आणि दीर्घकाळ ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातले ते सक्रिय आहेत. एका अर्थाने सामाजिक आणि राजकीय जीवनातला एक मापदंड संजय केळकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलेला आहे. संजयजी नमस्कार. मॅच कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वाभाविकच निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहत आहे, त्यामुळे वातावरणही खूप तापलेलं आहे आणि त्यामुळे गल्लोगल्ली जागोजागी निवडणुकीची चर्चा होतीये. आणि नेहमीच विशेषतः ठाण्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे भाजपचे आणि भाजपचे ठाणे अशी घोषणा असताना सुद्धा नेहमीचा जो प्रश्न आहे की सगळं काही सिद्ध असतं, पण परत एकदा भारतीय जनता पार्टी एका व्यापक उद्दिष्टाकरता एक पाऊल मागे घेते. तर हे नेमकं व्यापक उद्दिष्ट काय असतं आणि त्याच्यामुळे ठाण्यावर होणाऱ्या परिणामावर तुम्ही मात कशी करता? नाही, आपण जे म्हणताय त्याच्यामध्ये गैरकायदे मी माझ्या वक्तव्यामध्येही म्हटलेलं आहे की आम्हाला समाधान नसलं तरी व्यापक हित आम्हाला बघायला लागतं. आणि ही वस्तुस्थिती आहे की एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि चप्पा चप्पा भाजपा आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मेहनतीने, कष्टाने कार्यकर्त्यांना कामाला लावून नेत असतो. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ येते त्यावेळेला कुठेतरी कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला येतो आणि मग संघटन शक्ती जी आहे, संघटनेतला जो कार्यकर्ता आहे, प्रत्येकाला इच्छा असते, आकांक्षा असते, लढायची असते, निवडून यायची असते. आणि मग त्याला ब्रेक लागला की ते सगळं सावरणं फार कठीण जातं. परंतु शेवटी पक्ष हे बघत असतं की अधिकाधिक ठिकाणी कसं आपल्याला युतीचं राजकारण करते. जसं आता तुम्ही म्हणाले 29 महापालिकामध्ये निवडणुका होत आहेत, त्याच्यामधल्या एक 14 महापालिकामध्ये युती आहे, बाकीच्या महापालिकात युती नाही. हा जो काही गणित आहे तर त्याच्यामध्ये ठाणा देखील भरडलं जातं. ठाण्यातली संघटना देखील त्याच्यामुळे या युतीच्या राजकारणामध्ये भरडली जाते. परंतु तरी देखील पुन्हा एकदा आम्हाला ते स्वीकारायला लागतं, कारण की पहिले राष्ट्र फिर पक्ष ही जी भावना आहे आणि भूमिका आम्हाला शिकवलेली आहे त्या भावनेने कार्यकर्त्याला आम्हाला समजवायला लागतं. जरा वेळ लागतो, परंतु अंतमे स्वयं ही भूमिका घेऊन मग पक्षाच्या करता आपल्याला करायचंय या भावनेने हे आम्ही युती धर्म पाळायला सुरुवात करतो. आता आपण 40 जागा ठाणे महानगरपालिकात लढत आहेत, तर महायुतीचा म्हणून काही एक अजेंडा असणार, तो स्वाभाविक असणार, एकत्र निवडणूक लढत आहे. पण भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने मतदारांपुढे काय आपला अजेंडा घेऊन जाते? अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा, माझी ही जन्मभूमी पण आहे ठाणे आणि कर्मभूमी पण आहे. माझं ठाण्यावर प्रेम आहे, ठाणेकरांवर प्रेम आहे. ठाण्यातल्या प्रत्येक राहणाऱ्या माणसाचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढेल आणि त्याला सुखी समाधानाने, शांततेने या ठिकाणी कसं राहते, सुविधायुक्त आणि संरक्षण युक्त, सुरक्षायुक्त असा ठाणेकर कसा होईल त्याच्याकरता माझा कटाक्ष असतो. मग त्याच्यामध्ये मी कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. मग ठाणेकराला जाचक किंवा त्रासदायक असं कुठलंही काही असेल तर सगळंच बाजूला ठेवून मी ठाणेकराच्या करता आवाज जेवढा म्हणून बुलंद करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे आमचा जो काही अजेंडा आहे त्याच्यामध्ये प्राथमिक गरजा बघा, हे सगळी मंडळी आदरणीय नरेंद्र मोदी जी आहेत, देवेंद्रजी आहेत, हे सगळे विकास पुरुष आहेत. आणि त्याच्यामुळे ठाणे आणि MMR रिजन मध्ये त्यांनी हे सगळे भाग्य विधाते आहेत आमचे. हे खरं आहे की 2014 नंतर ज्या गतीने सगळा विकासाचा क्रम वाढत गेला, पण त्याच्याच बरोबर आमच्या दृष्टीने प्राधान्य याला देखील द्यायला लागणार आहे की माझ्या ठाणेकराला पुरेसं पाणी मिळतंय का, वाहतूक कोंडीमधून तो कसा मुक्त होईल, त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने आणि कचऱ्याच्या दृष्टीने देखील त्याच्या
व्यवस्था कशा लागल्या जातील, या ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीमध्ये एकदाच होते ती देखील भ्रष्टाचारयुक्त नालेसफाई होते, मी वेळोवेळी बडबड सांगितलेलं आहे. तर दुबार नालेसफाई करून या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, ही जी प्राथमिक गरज आहे, मग शिक्षण आहे, आरोग्य आहे, याच्या संबंधित जास्त आम्ही कटाक्ष ठेवणार. काटेकोरपणे त्यांच्यापर्यंत ही सर्व्हिस, शेवटी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही याच्याकरता आहे की उत्तम रस्ते, आरोग्य, शिक्षण, मैदानं, बगीचा चांगले, सुरक्षित, सुविधायुक्त आणि एज्युकेशनच्या दृष्टीने एक एज्युकेशन हब असलं पाहिजे. इथून ठाणेकराला तिकडे मुंबई आणि बाहेर जाता कामा नये एवढं या ठिकाणी शिक्षणाचा वारसा इथे आपण चालवला पाहिजे. आणि ठाण्यातली एक वेगळी ओळख, आज जरी ठाणं हे टॉवर्सचं ठाणं झालं असेल तरी देखील या ठाण्याला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्यामुळे ठाण्याचं सांस्कृतिक जतन आणि ऐतिहासिक गोष्टींचं जतन हे देखील आम्ही आमच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून याच्यावर देखील आमचा कटाक्ष आहे. तुम्ही जे आता मुद्दा दिला ठाण्याचं एक ऐतिहासिक सांस्कृतिक महत्व आहे, तसं ठाण्याचं जे महत्व आहे ते रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, गव कोळी अशी जनसंघ ते भाजपची एक मोठी परंपरा आहे. आपण सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत, त्यामुळे ठाणे शहर, ठाणे जिल्हा हा भाजपाला एक मोठा अनुकूलता असलेला आहे. भाजपाच्या विचारांची किंवा भाजप ज्या विचारांची वैचारिक बांधिलकी मांडतो त्या संस्था, संघटना आणि कार्यकर्ता यांचं मोठ्या प्रमाणात संख्या इथे आहे. अशा पार्श्वभूमीवर मी तुम्हाला असं विचारत नाहीये की 40% किती जागा जिंकणार आत्ताच्या घडीला, तो कदाचित पुढच्या इंटरव्ह्यू मुलाखतीत आपण मुद्दा घेऊ, पण भाजपचं मताधिक्य वाढलं पाहिजे याच्याकरता काही वेगळे प्रयत्न करण्याची आता तुम्ही करताय का? बघा, भाजपचं एक काळ असा होता की भाजपकडे फक्त पांढरपेशी लोकच मतदान करणार आहेत अशा पद्धतीने बघितलं जातं. त्याच्यानंतर भाजप जसा जसा वाढत गेला, आमची लिडरशिप देखील बघा, सर्व समाजाचं नेतृत्व करणारी, सर्व घटकाचं नेतृत्व करणारी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी रचना आहे. आणि याचं जर वाढवायचं असेल तर आम्हाला जुगी जुगी झोपडीमध्ये जायला पाहिजे, तिथल्या वस्त्यांमध्ये जायला पाहिजे, ठाण्यात देखील पाडे आहेत त्या ठिकाणी जायला पाहिजे, त्यांना जोडलं पाहिजे, त्यांच्याकरता काही करायला पाहिजे. आणि त्याची संधी जी आहे ती ज्यावेळेला मी आमदार झालो तेव्हापासून आम्ही ती सुरू केली की इथे गावठाण पण आहे, गावं पण आहेत, ऐतिहासिक जुनी 200-300 वर्षापासून राहणारी त्या ठिकाणी आहेत. आणि SRA प्रकल्पाच्या माध्यमातून, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून माझ्या झोपडपट्टी वासियाला कशा पद्धतीने आम्हाला आधार देता येईल, त्याला ताकद कशी देता येईल, त्याची फसवणूक होत असेल तर त्याच्या पाठीशी आम्हाला कसं उभं राहता येईल, आणि ते काम जे आहे ते मी नेटाने केलं. आणि आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही जे सांगितलं की मताचं गणित, बघा 2014ला मी 12,000मध्ये निवडून आलो. त्याच्यानंतर सर्व ऑड्स असून देखील सगळे एक झाले होते, तर मला मताधिक्य मिळालंय 20,000च्या वर मिळालं. आणि आज मला मताधिक्य जे आहे ते 58,000 मताचं मला वाढ झाली. आता ही कुठून आली की या सगळ्या घटकांच्या करता आपण परिश्रम घेतले, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला. आणि प्रत्येक घटकाला जाऊन भेटलो मी. आमदार आपल्या भेटीला या त्याचाच उपक्रम आहे की ज्यातून माझ्या ठाणेकराला, मग जो गरीब झोपडीत राहणारा असो, चाळीत असो किंवा उंच उंच टॉवरमध्ये असो, त्याला वाटलं पाहिजे की आपण त्याच्या जवळ आहोत आणि आपण त्याला दोन्ही बाजूने त्याच्या सगळ्या सुखदुःखात सहभागी होऊ शकतो आणि विकासाच्या दृष्टीने देखील आपण त्याला बरोबर घेऊन विकास करू शकतो. आणि त्यामुळे आमची टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे. म्हणून आम्ही आग्रह जे करत होतो की 2017च्या नंतर आता 9 वर्षे गेली, डोक्यावरून पाणी भरपूर गेले, अनेक बदल झालेले आहेत. आम्ही चप्पा चप्पा भाजप नुसतं तोडणारे म्हणत नाही, तर आम्ही त्या वस्त्यांपर्यंत पोचलो आहे आणि लोकांचे प्रश्न त्याला देखील गवसणी घालून ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे टक्केवारी 100% आम्हाला निश्चित वाढली लागेल. आमच्या जागा देखील मागच्या वेळेपेक्षा जास्त येईल. सलग 3 वेळा तुमची टक्केवारी वाढली, ती सिद्धही झालेली आहे, कार्यामुळे आपल्याला समोर दिसून येते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे नगरसेवक अधिक आहेत. आता जे 23 अधिक 1 विद्यमान आहेत ते, तर ती संख्या हा जसा एक महत्वाचा मुद्दा आहे. तसं काही भागात भाजपला
थोडं उपद्रव मूल्य होण्याची शक्यता दिसते. विशेषतः जो सगळ्यात सुरक्षित भाग दिसतोय प्रभाग क्रमांक 21, एका अर्थाने हा जो नौपाडा परिसर आहे तो ठाण्याचा मानबिंदू मानला जातो. आणि मानसिकदृष्ट्या ठाणे जिंकणं म्हणजे काय, तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आणि त्यातला नौपाडा जिंकणं. तर या पार्श्वभूमीवर नौपाड्यात एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे. तुमच्या मित्र पक्षातल्या एका कार्यकर्त्यांनी तिथे अर्जही भरलेला आहे, विड्रॉ झालेले नाही. आणि हे विड्रॉ होण्याचं जे प्रमाण आहे ते जिथे जिथे भारतीय जनता पार्टी लढतीये तिथे मित्र पक्षातले काही जण उभे आहेत, त्या सगळ्यांचं विड्रॉ झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ तो एका अर्थाने भाजपाचा मानबिंदू आहे. तिथे भाजपने अधिक सक्षमपणे आपल्याला सिद्ध केले. तिथल्या मतदारसंख्येची नगरसेवक संख्या वाढावी याकरता काही विशेष प्रयत्न आहेत. तिथे पूर्ण पॅनल आमचं निवडून येण्याकरता मागच्या वेळेला आम्हाला प्रचंड मताधिक्य आणि खूप मोठा आशीर्वाद आणि सहकार्य तिथल्या मतदारांनी दिलं. नव्हे सगळ्याच निवडणुकांमध्ये दिलं. म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे की त्यांनी त्यांची म्हणजे विचार बदलला नाही कधी. आता युतीच्या राजकारणामध्ये हे आम्हाला फार काही नवल वाटत नाही. जिथे आमच्या झाडाला फळं असतात तिथे कोणी ना कोणी तिथे उभं असतं. आणि त्याच्यामुळे जवळजवळ 8 ठिकाणी आमच्या समोर आमच्या मित्र पक्षाचे आणि जे आमचे निवडून येणारे भाग आहे तिथे आहे. परंतु शेवटी आपल्याला निवडून येण्याचं कमळ त्यातून आलं पाहिजे या भूमिकेतून जेव्हा आपण काम करतो, त्या स्पिरिटमध्ये काम करतो, तर आपण अधिक अधिक कष्ट घ्यायला लागतील एवढंच फरक आहे. परंतु त्या भागामध्ये 100% भाजपला यश मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्याकरता जे जे श्रम घ्यायला लागतील ते परिश्रम जे आहेत ते आम्ही निश्चितपणे घेणार. आणि कोणालाही गृहीत न धरता, शेवटी मतदार जो आहे तो वेळोवेळी आम्हाला मतदान करतो म्हणून आम्ही त्याला गृहीत धरलं तर हेही चालणार नाही. कारण इकडे मिक्स प्रकारचा मतदार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराला भेटून त्याला कन्व्हिन्स करून ती देखील आम्ही काळजी घेऊ आणि तिथे आम्हाला मागच्यापेक्षाही जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्याकडे देखील आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टीने 2014 पासून सातत्याने विकासाचं एक सूत्र मांडलं आणि मग तो अगदी सर्व स्तरावरचा विकास म्हणजे थेट काश्मीरमध्ये पहिल्यांदा रेल्वेचा पूल झाला, इथपासून अगदी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या करता योजना होते. परंतु ठाण्याचं म्हणून जे काही वारंवार चर्चा होते, ठाण्याच्या काही गरजा आहेत, ठाण्याचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, पहिली रेल्वे ठाण्यात थांबली होती त्यामुळे ते एक ऐतिहासिक महत्व आहे. अशा ठाण्याच्या विकासाकरता काय प्राधान्यक्रम आहे? याच्यामध्ये खरं आपल्याला सांगू का की ठाण्याचा इतिहास भूगोल मला माहिती. मी ज्या वेळेला पहिल्यांदा आमदार झालो या ठाणे शहराचा, मी पहिले काम काय केलं असेल तर ठाणा आणि ठाण्याचं एक ऐतिहासिक महत्व काय आहे, जो म्हणून आमचा ऐतिहासिक ठेवा आहे त्याची जपणूक कशी करते. एका बाजूला उंच टोलेजंग इमारती होत आहे, परंतु या इमारतीमध्ये राहणारे लोक जे आहेत यांना हे देखील दिसलं पाहिजे की व्हॉट इज ठाणा, ठाण्याची इतिहास काय आहे आणि त्याची जपणूक करण्याचं काम मी सुरू केलं. मग टाउन हॉल असेल, टाउन हॉल हा डम्पिंग हॉल झाला होता, त्याचं आम्ही परिवर्तन केलं, त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. अशोक स्तंभ असेल, हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, ते अशोक स्तंभ नव्याने मी उभारला कारण तो 28 वर्षापूर्वी एका ट्रकच्या धडकेने पडला, तो अशोक स्तंभच गायब झाला. कारण मला ठाण्याविषयी प्रेम आहे, हा आपली आस्थेचा विषय आहे. तर तो अशोक स्तंभ आणि तिथे तो संविधान चौकच उभारला. त्याच्यानंतर ठाणा जेल जे आहे ते पूर्वी किल्ला होता, त्यालाही वेगळं एक महत्व आहे. इथे अनेक क्रांतिकारकांना फाशी दिली, अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी जेरबंद होते, अगदी वासुदेव बळवंत फडकेपासून स्वातंत्र्यवीर सावरकर असतील सगळे. तर त्याचंही एक स्मारक आतमध्ये उभं करण्याचं काम चालू आहे की ठाण्याचं. आणि सर्वात महत्वाचं जसं आपण सांगितलं की पहिली रेल्वे देशातली ही ठाण्याला आली आहे. आता हे पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मी हट्टाने आणि इतका पाठपुरावा मी केला. जवळजवळ 3 रेल्वे मंत्री केंद्रामधले त्यांच्या पाठीशी लागलो आणि ते जे इंजिन आहे रेल्वेचं, पहिली रेल्वे जी बोरीबंदर ते ठाणे आली त्या इंजिनचं ठाणे स्टेशनच्या बाजूला मी इन्स्टॉलेशन केलं. म्हणजे तो मला अतिशय समाधानाचा बिंदू आहे की पियुष गोयलांना आम्ही कृतज्ञता व्यक्त करू की त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्या याला रिस्पॉन्स दिला आणि आज तिथे ते रेल्वेचे इंजिन आम्ही बसू शकलो.
तर हे जो काही ऐतिहासिक ठेवा आहे तो कायम ठेवून दुसऱ्या बाजूला ह्या ज्या ठाण्याची वाढती लोकसंख्या, वाढतं ठाणं फर्स्ट डेस्टिनी ठाण्याला आहे, तर त्याच्याकरता लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग रस्ता, वाहतूक कोंडी मुक्त, त्या ठिकाणचं लागणारं पाणी, स्वच्छता, त्या ठिकाणी सर्व जे त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत, तर ते देखील आमच्या व्हिजनमध्ये आहे. आणि आता तर आम्ही इंटरनल मेट्रो देखील, मेट्रो तर आता सुरू होईल, पण इंटरनल मेट्रोचा आग्रह आम्ही धरला होता आणि ते देखील कुठल्याही इमारतीला इजा न होता ती जावी म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत होतो. आणि ती इंटरनल मेट्रोला देखील मान्यता मिळाली. 10,000 कोटी सँक्शन आहेत, केंद्राची मदत आहे आणि इंटरनल मेट्रोमुळे देखील फार मोठा ठाण्याचा जो काही विकासाचा गती आहे ती फार मोठा त्याच्यात फेरबदल होईल आणि तो देखील अजेंडा आम्ही डोळ्यासमोर. तुम्ही सातत्याने पुनर्विकासाविषयी बोलताय आणि प्रामुख्याने क्लस्टर या विषयातही तुम्ही तुमची ठाम मतं मांडताय. संपूर्ण जे ठाणे शहराचा जो जुना भाग आहे तो आता टप्प्याटप्प्याने पुनर्विकसित होतोय, प्रक्रियेत आहे. तिथले म्हणून काही प्रश्न त्याच्यातनंही निर्माण होत आहेत आणि एकीकडे महाकाय प्रकल्प जी लोकांची भविष्यातली गरज आहे, म्हणजे बुलेट ट्रेन येते, मेट्रो येते, आता तुम्ही इंटरनल मेट्रोचा उल्लेख केला, वाढवण बंदर आणि नवी मुंबईतलं एअरपोर्ट, ते ठाण्याशी थेट संबंध नसला तरी त्याचाही उपयोग काही ना काही अप्रत्यक्ष ठाण्याला होणार आहे, त्यातनं रोजगार निर्मिती होऊ शकते अशी गरज आहे. पण या पार्श्वभूमीवर पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे, काही ठिकाणी पुनर्विकास रखडलेला आहे. दुसरा या पुनर्विकासातला एक मुद्दा आता समोर येते की थोडीशी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत एक वेगळ्या प्रकारची दहशतही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पुनर्विकासाविषयात काही ठोस भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने घेणार. तुम्ही अतिशय महत्वाचा विषय काढला. बघा, ठाणे शहर हे जुनं शहर आहे, त्याच्यामुळे ज्या जुन्या शहरामध्ये इमारती काही 100 वर्ष, 150 वर्ष, 50 वर्षाच्या वरती झालेल्या असंख्य इमारती, आज ना उद्या त्याचा पुनर्विकास होणार हे लक्षात ठेवून मी ज्यावेळेला 2014ला आमदार म्हणून निवडून आलो तर माझ्या लक्षात आलं की याचा जर पुनर्विकास करायचा असेल तर अनेक प्रकारचे शासनाकडनं आपल्याला बदल करावे लागले. FSI बदल वाढला नाही तर कुठलाही विकासक एखाद्या धोकादायक इमारतीचा पुनर्विकास करायला येणार नाही. त्याला ते परवडलं पाहिजे आणि पुनर्विकास पण झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसांना मी साकडं घातलं की याचा विकास जर करायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये जर बदल केले आणि वाढवून मिळालं तर याला गती येणार. तर ते मिळालं, ते नंबर 1चं काम पहिलं झालं आणि पुनर्विकासाला गती यायला लागली. आज जर ठाणे शहरामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला पत्रे बघायला लावलेले बघायला मिळतील, कारण अनेक ठिकाणी त्या इमारतींना पुनर्विकास झालेला आहे. मग त्या धोकादायक असतील किंवा मोडकळीस आलेल्या असतील ज्या अधिकृत इमारती आहेत. आणि त्याच्यामुळे हे करत असताना शेवटी तिथे राहणारा माणूस, नागरिक जो आमचा आहे त्याला केंद्रबिंदू मानून त्याची कुठे फसवणूक होते का, त्याला कुठे दहशतीने काही जागा खाली करायला लागते का, त्याच्यावर जो येईल तो विकासक किंवा महापालिका मिळून काही अत्याचार, काही अन्याय करतायत का. आणि याच्याकरता आम्ही एक सेलच उघडला. आता मी तर सोमवार आणि शुक्रवार बसल्या खास या सगळ्या समस्या ऐकण्याकरताच बसतो. आणि त्याच्यामुळे शेवटी बघा, मी नेहमी जसं सांगतो की महापालिकेवर एक चौकीदार म्हणून आम्ही काम करतो. इथल्या तिजोरीवर ठाणेकरांचा हक्क आहे आणि प्रत्येक पैशाची योग्य दिशेने त्याची काम होते की नाही, तसं या ठिकाणी प्रत्येक ठाणेकर हा सुरक्षित आणि सुविधायुक्त राहण्याकरता तिथे त्याला काही कोणी त्रास देते का, आणि तो त्रास जर होत असेल तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः बिल्डर नाही, डायरेक्ट बिल्डर नाही, इनडायरेक्ट पण नाही. काही वेळेला कसं असतं की ऑन पेपर नसतो पण पाठीमागून तो बिल्डरच असतो. आणि त्याच्यामुळे माझी आणि रहिवाशांची एक चांगली अतूट असं नातं निर्माण झालं की त्यांना विश्वास निर्माण झाला की हा माणूस आपल्याकडचा लढणार, हा कुठल्याही फसवणूक करणाऱ्या विकासकाला कधीच भुलणार पण नाही, भाळणार पण नाही आणि विकला तर नाहीच जाणार. आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग असा झाला की त्यांची जिथे फसवणूक होईल तिथे मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. असंख्य नागरिकांच्या फसवणुकीचे प्रश्न जे आहेत ते पुढे आले, अनेक मी सोडवले. अनेक प्रश्न जे आहेत ते आजही EOW कडे प्रलंबित आहेत. पण मी ठरवलेलं आहे की त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. त्यांना कुठलीही धाकदपटशा किंवा त्यांना कुठलीही फसवणूक नाही होणार
याच्याकडे आपण कटाक्ष, कारण की तो इतकी वर्ष राहणारा या मातीचा माणूस. दुसरं आपण जे क्लस्टरचं म्हणाला, तर क्लस्टर तर आपली खरं म्हणजे ही क्रांतिकारी योजना आणली आणि आमच्याच सरकारने आणली. परंतु त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये निर्णयात फेरबदल होत गेले, तर आज तरी कुठलेही क्लस्टर आम्हाला दाखवायला तयार नाहीये. 40 क्लस्टरचे त्यांनी प्रोजेक्ट निर्माण केलेले आहेत. अनेक कारणं असतील त्याला, आणि म्हणून मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा आणि मागणी करतोय की मिनी क्लस्टरचं देखील तुम्ही मान्यता द्या, की हे जे क्लस्टर आहे त्याच्या मिनी क्लस्टर जर असेल तर छोट्या छोट्या एरियामध्ये एक 5-10 इमारती एकत्र येऊन क्लस्टर करतील, 5-10 वस्त्या एकत्र येऊन क्लस्टर करतील, की ज्याच्यातून FSI मिळेल, लोकांनाही इमारती मिळेल आणि त्याला सुविधा देखील तिथे मिळतील, ॲम्युनिटीज मिळतील. पण त्याला अजून यश मिळालेलं नाहीये. पण माझा पाठपुरावा कायम राहणार आहे, कारण झोपडपट्टी आणि अनधिकृत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या करता हा फार मोठी सुसंधी आहे क्लस्टर म्हणजे. नाही तर अनधिकृत इमारत पडायला आली तर त्याला FSI कोण देणार आहे? तर त्यांना जर काही आपल्याला सामावून घ्यायचं असेल, पण ते योग्य दिशेने होण्याकरता माझा आजही प्रयत्न चालू आहे. तुम्ही प्रचाराच्या धामधुमीत आहात. आपण शेवटचे काही आणखीन 1-2-3 प्रश्न घेऊ. तुम्ही आता भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. ठाणे महानगरपालिकेची किंवा ठाण्याची जेव्हा चर्चा होते तेव्हा नंदलाल समिती हा एक मुद्दा नेहमी, आणि 2014 नंतर ना खाऊंगा न खाणे दूंगा असा एक धोरण घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर ठेकेदारी मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त होईल असं आश्वासन भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत ठाणेकरांना हो, देणार. निश्चित देणार, कारण त्या दिशेने आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे सरकार आमचं असताना मी ठाणेकरांच्यासाठी जे योग्य आहे त्याच्याकरता सातत्याने आवाज उठवले. अगदी महापालिकेचं ऑडिट नसेल झालं तरी देखील बोट दाखवून हे ठाणेकरांचा हक्काचं आहे. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर पैसे खर्च झाले असतील तर ती प्रकरणं देखील समोर आणलेली आहेत. आणि हे खरं आहे, शेवटी एखादा शहराचा विकास करायचा असेल तर तो ठेकेदार मुक्त, म्हणजे भ्रष्टाचार आणि ज्याला म्हणजे टक्केवारी मुक्त नसेल तर ढिसाळ सगळं, तुमचे रस्ते चांगले नाही राहणार, तुमचं आवश्यक त्या दर्जाचं काम होणार नाही आणि ठाणेकरांना त्याचा फायदा होणार नाही. आणि त्याच्यामुळे या भूमिकेमध्ये तर माझं आव्हान आहे की काही गोष्टी ज्या आहेत ना, तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनीच कठोरपणे त्याचं कसं पालन होईल ते बघायला पाहिजे. कारण तुमची शहरं, तुमची पुढची पिढी जी आहे ती तुम्हाला नावं ठेवेल की तुम्ही काय केलं, वाटोळं केलं ठाण्याचं, एवढं सोन्यासारखं ठाणं, ज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक एक चांगला बॅकग्राऊंड आहे पहा. तर त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही आणि ठाणेकरांच्या हिताकरता ते आम्ही निश्चितपणे आश्वासित करू शकतो की टक्केवारी मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सातत्याने काम करू. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला त्यात ठाणं हे तलाव ते टॉवर पर्यंत गेलंय, टांगा ते मेट्रो पर्यंत गेलेलं आहे. या सगळ्या ठाण्याच्या बदलात ठाणं बहुभाषिक होत आहे आता. म्हणजे मराठी अस्मिता, मराठी ओळख ती आहेच, पण बहुभाषिक ठाणं झालेलं आहे. ह्या निवडणुकीतला एक जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने भाषावादाचा आहे. तर तो सलोखा जपण्याकरता, म्हणजे एकीकडे निवडणूक आहे, तर राजकारण आहे, मतही मागायची आहेत, पण ती सगळ्याच समाजाची मराठी आणि अमराठी मतं भाजपला ठाण्यात मिळतील असं तुम्हाला काय वाटतं? ते कसं आहे की मराठीचा अभिमान आणि मराठीचं सत्व आणि स्वत्व हे कायम ठेवून आपण दुसऱ्यांचं देखील हे करू शकतो. त्यांचाही त्यांचा अवमान करायचं काही कारणच नाही. विविध भाषिक असतील, कारण की शेवटी इकडे 4-4 पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे ते देखील माणसंच आहेत, ते देखील भारतीयच आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्यांचा अनादर करण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांचा खूप आदर करणं याचा अर्थ मराठीचा अनादर करणं मी नाही समजत. आणि भारतीय जनता पार्टीची ही कायमस्वरूपी सबका साथ सबका विकास ही जी काही भावना आहे, मोदीजींच्या सगळ्या योजना जर आपण बघितल्या तर त्याचा लाभ जो आहे तो सर्वांनाच होतो. आणि शेवटी एकसंध देश आणि एकसंध समाज निर्माण करायचा असेल, एक व्यापक अशा प्रकारचं तुम्ही काम करायचं असेल आणि खरा विकास करायचा असेल तर सर्वांना त्याच्यामध्ये तुम्ही सामावून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना अवमान करून किंवा त्यांना लांब ठेवून अशा पद्धतीने चालू शकणार नाही.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय महायुतीला मतदारांनी मतं का द्यावी, काय तुम्ही मतदारांना आवाहन करा? बघा की या सगळ्या रिजनचा जर विकास करायचा असेल तर तो गेल्या दशकामध्ये आम्ही दाखवलेला आहे. आणि डबल इंजिन सरकार आता आहेच, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेला करून घेऊन खालती शहर पातळीपर्यंत, गल्लीबोळापर्यंत जर आपल्याला अधिक काही चांगलं करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करायचा असेल तर तिसरं इंजिन जर या ठिकाणी असेल महायुतीचं तर त्याचा फायदा निश्चितपणे होईल. आणि मला वाटते की ठाण्याचा मतदार अतिशय शुद्ध आहे. म्हणजे मी पहिल्यापासून बघितलेलं आहे की योग्य त्या ठिकाणीच त्यांनी आपला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी आवाहन करेन की आता ही सलग जी आहे तर खऱ्या अर्थाने हीच वेळ आहे की अधिक गतीने आपल्याला ठाण्याला पुढे नेण्याची आणि अधिक सुंदर, स्वच्छ आणि विकसनशील अशा प्रकारचं शहर आपलं बनवण्याची. आणि त्याच्याकरता तुम्ही महायुतीच्या बरोबर राहा असं मी निश्चितपणे आवाहन करतो. धन्यवाद संजयजी, आपण आज मॅक कट्ट्यावर आलात आणि आपलं मनोगत महापालिकेच्या निमित्ताने व्यक्त केलं. मंडळी, मॅक कट्टा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो बातम्यांचा. लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.